GMCमध्ये कार्यरत असलेला आणि आजपर्यंत कोणासमोर नाही आला. गणेश आने आजपर्यंत कोणासमोर नाही आला. पण आज बघा, फक्त एक छोटासा चाकू पकडला, सुरक्षा रक्षकाने एक छोटासा चाकू पकडला, त्यावेळेस तो आला. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्यावेळेस दगडाने ठेचून एकाचा मृत्यू झाला तिथे, त्यावेळेस आनेचे कर्मचारी सर्व झोपलेले होते का? सर्वात मोठा प्रश्न, ज्यावेळेस GMCमध्ये एकाचा दगडाने ठेचून मृत्यू झाला होता रात्री 1:30 ते 2च्या दरम्यानमध्ये, त्यावेळेस आने झोपलेला होता का? आणि आने हा सुरक्षा रक्षक जो आहे, हा पहिले पोलीसमध्ये कार्यरत होता, अकोटफैलमध्ये, गणेश आने. आज बघा, फक्त छोटासा एक चाकू पकडला, त्याच्यामध्ये काय छोटीशी केस लागते, बाकी काही नाही होत त्याच्यामध्ये, छोटीशी केस लागते. पण त्या मुलाची जिंदगी खराब करून टाकली त्या माणसाने. म्हणजे कशी? पूर्ण परिवारामध्ये जिंदगी खराब करून टाकली, नाव बदनाम करून टाकलं, बरोबर. पण म्हणण्याचा अर्थ एकच आहे की इतक्या दिवसापासून आतापर्यंत GMC झोपलं होतं का? ज्यावेळेसपासून मी व्हिडिओ टाकतोय आणि आजपर्यंत समोर नाही आला. तिथले सुरक्षा रक्षक, आज तुम्ही ते बोलताय, चला ते जाऊ द्या, सुरक्षा रक्षकाचं जाऊ द्या. विषय हा झाला आहे की आने ज्यावेळेस स्टेटमेंट देतो आहे, RRC चॅनलला ज्यावेळेस तो स्टेटमेंट देतो आहे, त्यावेळेस त्याचा स्वतःचा कर्मचारी त्याच्यावरती हसतो आहे. बघा किती मोठी गोष्ट झाली आहे. त्याचा जो कर्मचारी आहे हा स्वतःहून त्याच्यावरती हसतो आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट झाली की बा त्याची इज्जत आहे की नाही. बघा, तुम्ही एक विचार करा की ज्यावेळेस सुरक्षा रक्षक आहे, GMCचा सुरक्षा रक्षक, मेन हॉस्पिटलचा सुरक्षा रक्षक आहे, तो स्वतः आनेवर, अधिकाऱ्यावरती हसत आहे. मागं बघा, त्याच्या बाजूनं मागत जो आहे त्याचा कर्मचारी स्वतः त्याच्यावरती हसत आहे. कारण त्याला माहिती आहे चाकू मोठी गोष्ट नाही आहे. प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येकाच्या घरात चाकू आहे. कोणी कांदा कापते, कोणी काही कापते. आणि कशाहून तो मुलगा मर्डर करायसाठी आला तिथं होता. वार्ड नंबर 26मध्ये का 23मध्ये कुठं तर झालं ती घटना. तिथे तो कशाहून तो चाकू घेऊन कोणाला मारायसाठी आला होता. आता विचार करावा लागेल की नाही करावा लागेल. आता विषय असा झाला याच्यामध्ये की आनेचे कर्मचारी याची इज्जत करतात की नाही, गणेश आने याची इज्जत करतात की नाही. पहिले पोलीसमध्ये कार्यरत होता, त्याला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. पत्रकाराला तो म्हणते गोळ्या मारा, लाठीने मारा, काठीने मारा. मला काय बा, मी तर संपादक आहे, मी स्वतः माहिती आहे का, मला आता मॅसेज जेवढे पण लोक करते मी त्यांना एकच उत्तर देतो. मी जिथपर्यंत GMCमध्ये आने आहेत तिथपर्यंत GMCमधले पूर्ण व्हिडिओ मी दाखवेल. GMCमधला अत्याचार पण मीच दाखवेल. GMCमध्ये कोणी खोटं पण करत असेल मी ते दाखवेल. सिक्युरिटी गार्ड का असो ना, कोणचा पण सिक्युरिटी असो, तिथलं मी पूर्ण दाखवेल. त्यानंतर तिथली गंदगी, तिथं पुड्या खाऊन थुकतात, ते पण मी दाखवेल. आता बघा, एवढा मोठा वाढ अपघात कक्ष बनवलेला आहे, त्याच्यामध्ये पुड्या पडलेल्या आहेत अजून पण, तिथे पुड्या खाऊन. चला ते जाऊ द्या. तिथचे जे कर्मचारी आहेत, सफाई कामगारपासून सर्व लोक जे आहेत तिथले, सफाई कामगार तर तिथं पकडल्याच जात नाही. कारण ते कसे ड्युटीवर लागलेले परमनंट लोक लावलेले आहेत तिथे. आणि काही ठेकेदारीमध्ये आहे, बरोबर, ठेकेदारीमध्ये आहेत सर्वात जास्त लोक तिथे. पण तिथला विषय काय झाला माहिती आहे का? तिथे पुड्या खाऊन जे लोक थुकतात, त्याच्यानंतर बेड बरोबर नसतात आणि तिथले कर्मचारी रात्रीनं झोपतात. चला एकच फोटो मी व्हायरल करतो. का बरं करतो हे तुम्हाला आता सांगतो मी. ज्या दिवशी मी हॉस्पिटलला गेलो होतो त्या दिवशी तोच कर्मचारी आरे तुरेने मला बोलला. त्याच्यानंतर एक लुकडा असं त्याच्या हातात गन देऊन ठेवलेली आहे त्यांनी. ते गन जे दिलेली आहे ते पण चालवायची परमिशन नाही आहे. ओरिजिनल गोष्ट, त्यांना चालवायची परमिशन नाही आहे. पण माहिती आहे का, त्या आनेने काय शब्द वापरला की पत्रकार असो, संपादक असो, आला की गोळ्या मारा. आनेच्या बापाचा माल आहे काही, गोळ्या मारा. गणेश आनेच्या बापाचा माल आहे ना. आता माहिती आहे का तुम्हाला, आजपर्यंत GMCचा कोणता प्रकार बाहेर आला का? आजपर्यंत सुरक्षा कर्मचारीचे जे इंचार्ज आहे तो कधी हातात लागला का? कोणी कधी एखाद्या वेळेस स्टेटमेंट दिलं का? पण आज बघा, फक्त छोटासा चाकू पकडला गेला. आज म्हणजे काही 2-3 दिवसा अगोदर पकडला, वाटते 7 वाजता पकडला, कधी पकडलं ते मला माहिती नाही. मी आज व्हिडिओ बघितला म्हणून मी उत्तर देतो आहे. बस त्या चाकूमुळे आने समोर आला आणि त्याच्यावरचे हावभाव, चला ते जाऊ द्या ना, मागं कर्मचारी हसून राहिला फक्त एक चाकू पकडला म्हणून. आणि त्या पोराचा फोटो पण टाकला RRCने. आणि त्याने RRCलाच का बरं बोलावलं? बाकीचे पत्रकार कुठे गेले होते? पत्रकार परिषद काऊन नाही ठेवली? चल, एवढं मोठं मॅटर होतं ते. तुम्ही म्हणता ना चाकू म्हणजे लय मोठी गोष्ट झाली. प्रत्येक चौकात, प्रत्येकाच्या घरात, लय लोकांच्या घरात चाकू आहेत. कोणावर हल्ले पण चाकूनीच होतात. अरे आने साहेब, सर्वात पहिले तुम्ही एकच काम करा. झोपणारे कर्मचारी तुम्ही रात्रभर जागा. जसे मला उत्तर देऊन राहिले ना की तुम्ही रात्रभर जागले का, तुम्ही मेन हॉस्पिटलमध्ये पाहिलं का, स्वतः जागून पहा, हे ते. अरे माझी जिंदगीच गेली मेन हॉस्पिटलमध्ये. माझे पप्पा कर्मचारी होते तिथले, बाबू होते. माझी मोठी आई तिथेच आहे, लेडी हायडिंगला होती. मोठे बाबा तिथंच होते,
मेन हॉस्पिटलला GMCमध्ये मलेरिया याच्यामध्ये, आज पण भाऊ पण तिथंच आहे. पण ज्या दिवशी माझ्यासोबत ही घटना घडली, माझ्यावरती हल्ला झाला, त्याच्यानंतर माझं पूर्ण काही, पण आनेने त्याची अवकात सोडून बोलला मला. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती खवळलेलं आहे. आणि त्याच्यानंतर माझे कर्मचाऱ्यांसोबत जे वाद आहेत, ते कर्मचाऱ्याचे वाद एवढेच आहेत की तुमचे शब्द वापरणारे जे शब्द आहेत तुमचे ते शब्द सुधरवा. सर्वात पहिले ज्यांच्या पेशंटसोबत कोणी येतं का नाही, तर त्यावेळेस फक्त ते शब्द जे आहेत तुमचे ते सुधरवा. कोणत्या पेशंट जे आहेत ना ते तिथं फक्त गरजूच येतात, एवढं लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता पण मी सांगतो, मी मुख्य संपादक आहे. आता काही लोक म्हणतात की बा तू असा काय राहतो. अरे मी कसा राहतो याच्यावर डिपेंड नका करू, माझ्यात काय ताकद आहे करायची. आणि दुसरी गोष्ट, हे जे चालू केलं ना मी, हे जिथपर्यंत एंड करणार नाही तिथपर्यंत सोडणार नाही. ओरिजिनल मी जे करणार ना ते सर्वात मोठं करून दाखवेल GMCमध्ये, आणि तिथले पूर्ण उघड करून दाखवेल तिथचे काय काय आहे काय नाही आहे. तिथं हत्या जे काही समजा झाली होती पहिल्या वेळेसची, ते पण मी उघड करून दाखवेल. मला फक्त पुरावे भेटू द्या. आणि आनेच्या विरोधात जर पुरावे भेटले ना तर आनेला मी कोमात स्वतःच गमवेल. त्याला मी काका म्हटलं होतं, त्याची अवकात नव्हती काका म्हणायची, पण त्याला काका म्हटलं होतं. बापात दर्या दिला होता. काका म्हटल्यानंतर मावशीचा नवरा म्हणतात तिला, पण त्यानं काय शब्द वापरला, ते काका नको म्हणू, दादा नको म्हणू, काही बोलू नको. त्याचं उत्तर देईन मी आनेले. आणि पत्रकारासोबत बोलायची भाषा त्याला सुधारायला लावीन. तो जिथपर्यंत मला माफी टाकणार नाही तिथपर्यंत मी आज पुरं मेन हॉस्पिटलचा पिछा सोडणार नाही. आणि आता तर हे सुरुवात आहे, एंड मी करीन. आणि दुसरी गोष्ट, स्वतःचे कर्मचारी तुझ्या स्टेटमेंट देत आहे ना मग पुढे, तर तोंडावर जे दिसून राहिली, तर तोंडावर काय दिसून राहिलं माहिती आहे का, पूर्ण नाराजगी दिसून राहिली. तर मागचे कर्मचारी हसून राहिले त्यावर. पाय तो तुझ्या मागचा कर्मचारी जो आहे की नाही मधातला, तो पाय तोंडाला हात लावून हसून राहिला मागं. GMCचे जे कर्मचारी आहेत ते स्वतः हसतात तुले. तू पोलीस अधिकारी झालाच कसा, हा पण एक मोठा विचार पडला होता त्यांना, म्हणून तुला मागून हसून राहिले. भारत MS न्यूजमधून मुख्य संपादक, जे काही कमेंट करायची करा बिंदास, मला फरक पडणार नाही. पण मी पिछा सोडणार नाही. GMCमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही. मला जे करायचं मी ते करेल. ओके, धन्यवाद.